आज सन्माननीय शरद पवार साहेब यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एकदा गोलगोल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली। मराठा आरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या क्रांती मोर्चाचे एक समन्वयक केरे पाटील त्या ठिकाणी आंदोलन करायला गेले होते। जसं त्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, सीएम असतील यांच्याकडे जाऊन आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय आहे ती स्पष्ट करण्याची मागणी केली होती। त्यानुसार मुख्यमंत्री तर आरक्षणाच्या बाजूनच आहेत, सर्व काही द्यायची त्यांची मानसिकता आहे हे समाजाला आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे। परवा साताराच्या एका कार्यक्रमामध्ये जो मराठा उद्योजकांचा कार्यक्रम नरेंद्र पाटील यांनी त्या ठिकाणी 1 लाख उद्योजक अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार झाले, त्या कार्यक्रमात सांगितलं की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत, कायद्यात टिकणारं आरक्षण द्यायची जबाबदारी आमची, एवढी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली। मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं संविधानिक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असल्या कारणानं त्यातनं आरक्षण देणं शक्य नसल्याचं या ठिकाणी म्हणून आज हा विषय लांबणीवर पडतोय। उद्धव ठाकरे साहेबांनी तर नेहमीप्रमाणे केंद्राच्या कोर्टात बॉल ढकलून दिला। एकीकडे सांगायचं राज्य सरकार जबाबदार, सरकारवर टीका करायची, मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं, आणि दुसऱ्या बाजूला हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही, केंद्राचा आहे असं सांगून वेळ माळून न्यायचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। त्यांची भूमिका स्पष्ट आली नाही। शेवटची आजची भूमिका पवार साहेबांची काय हे विचारण्यासाठी गेला असताना मी जे काही त्यांची प्रेस ऐकली त्यामध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं का, हा प्रश्न जरा आपल्या केरे पाटलांनी विचारला। त्यावर त्यांनी सांगितलं अशा प्रकारची चर्चा झाली नाही, मी भाष्य केलं नाही। म्हणजे अंगाला लावून न घेण्याचं त्यांचं जे वैशिष्ट्य होतं, जे कुठलीही स्पष्ट भूमिका घ्यायची नाही, ते पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित करून दाखवलं। आपण बघाल की त्यांनी सांगितलं आरक्षण द्यायचं असेल तर 50% वर त्या ठिकाणी जावं लागेल, आणि एका बाजूला तामिळनाडूचा संदर्भ देत असताना दुसऱ्या बाजूला साहानी आणि इतर नंतर झालेले जे निवाडे आहेत त्यानुसार देता येत नाही 50% वर, हेही ते सांगायला विसरले नाहीत। आणि याच्यात मार्ग काढायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवावं, जरांगेंनाही बोलवावं, भुजबळांना बोलवावं, अशा प्रकारची भूमिका मांडली। याच्यात नवीन काय होतं? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सह्याद्रीवर या सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती, तेव्हा सर्वांनी ठरवून सह्याद्रीच्या बैठकीवर बहिष्कार त्या ठिकाणी घातला, आणि आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी प्रश्नासंदर्भात पुतना मावशीचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करत आहात। माझा त्यांना विचार नाही की आरक्षण जर केंद्राचा विषय आहे, आपण कधी का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी बोलला नाहीत?
उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी आता दिल्लीला लोटांगण घालायला गेले होते. का वाटलं नाही 2-3 दिवसात पंतप्रधानांची भेट घ्यावी, आरक्षणासंदर्भात बोलावं? यांच्या मनातच या ठिकाणी आरक्षण मराठा समाजाला द्यावं, त्यांचे प्रश्न सुटावे असे वाटत नाही. आणि उदाहरणार्थ यांच्या मनात काय, पोटात काय, हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्याला दिसलंय. म्हणजे महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. दस्तूर खुद्द पवार साहेब 4 वेळा झाले. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात, प्रश्नासंदर्भात त्यांनी कधी भूमिका घेतली नाही. उलट पक्षी मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही अशा प्रकारचं स्टेटमेंटही पवार साहेबांचं महाराष्ट्रानं, मराठा समाजानं पाहिलंय, ऐकलंय. 23 मार्च 2094ला पवार साहेब मुख्यमंत्री असताना 34% आरक्षण 50% नेलं. पवार साहेब आपण स्वतः मुख्यमंत्री होतात. 34 वरनं 50% नेत असताना मराठा समाजाची का आपल्याला आठवण झाली नाही? कारण तुमच्या मनामध्ये मराठा समाजाच्या विषयी कधीच त्या ठिकाणी प्रेम नव्हतं. राजकारणासाठी फक्त मराठा समाज म्हणून आपण पाहिलं. मराठ्यांचा नेता म्हणून देशभरात त्या ठिकाणी बिरुदावली मिळवलीत, परंतु मराठा समाजाच्या हितासाठी दुर्दैवानं काही केलं गेलं नाही. आणि या भावना अनेकदा आपण व्यक्त केल्यात. ज्या वेळेला आपण बघाल की राज ठाकरे साहेबांनी मुलाखत त्या ठिकाणी घेतली होती पुण्याला, त्याही वेळेला जातीय निहाय आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण देणं ही संकल्पना या ठिकाणी लोकांना सांगावी लागेल अशा प्रकारची भूमिका घेतली होती. म्हणजे तुम्हालाही जातीनिहाय आरक्षणासंदर्भात तुमच्या मनात काय होतं त्या मुलाखतीत आपण विदित केलेला आहात. 5 सप्टेंबर 2023ला सुद्धा जो लाठीचार्ज झाला अंतरवाली सराठीला, त्याही वेळेला 50% आरक्षण 15-16% वाढवावं लागेल तर प्रश्न सुटेल आपण सांगितलं. आणि त्याचबरोबर ओबीसीतना आरक्षण देणं अन्यायकारक ठरेल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी घेतली. आणि त्याच्यामुळं पवार साहेबांची भूमिका स्पष्ट नाही, गोलमटोल त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं आज बोलताना तेही म्हणाले की अशाच प्रकारे जर वेळीच काळजी घेतली नाही तर काय वातावरण राहिले सांगता येत नाही. म्हणजे काय, एकीकडे आपण त्या ठिकाणी सांगितलं मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही, आता सांगताय त्या ठिकाणी काय वातावरण राहील सांगता येत नाही. म्हणजे जातीय दंगली तेढ या राज्यात निर्माण करण्याचा कोणाचा डाव आहे का, अशा प्रकारची शंका आज त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. तुमची सरकार होती, तुमच्या मार्गदर्शनाखाली 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होती, सरकार होती. तेव्हा मणिपूर चालू होतं. मणिपूर म्हणजे मनीचा पूर येत होता. आणि त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी पुन्हा मणिपूर ते नसलं तर आता या ठिकाणी हिंसा मोठ्या प्रमाणावर, जातीयवाद त्या ठिकाणी निर्माण होऊन आमच्या राजकारणाची पोळी भाजायची आहे का, अशा प्रकारची दुर्दैवी चित्र आज या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळं पवार साहेबांची भूमिका ही त्या ठिकाणी स्पष्ट आहे. त्यांना काही सांगायचं नाहीये. त्यांना सगळा हा जे काही प्रकार चाललाय तो शांतपणे बघायचा आहे. कारण जे उत्तरच देत नाहीत, मार्गच सांगत नाहीत. बरं, जो मार्ग सांगतात तो अडचणीचा आहे सांगतात, कायदेशीर शक्य आहे नाही सांगतात, मग कसला मार्ग? त्याच्यामुळे यावरून त्यांचं त्या ठिकाणी काय भूमिका आहे ते या ठिकाणी स्पष्ट होतंय.
मला वाटतं आज मराठा समाजामध्ये सुद्धा छोटी मोठी आंदोलनं त्या ठिकाणी डोकं वर काढतायत. तसं पाहिलं तर आंदोलन 22 मार्च 82 पासून अण्णासाहेब पाटलांनी या मराठा आरक्षण आणि विषयावर त्या ठिकाणी पहिलं आंदोलन केलं. तिथपासून टप्प्याटप्प्यानं आंदोलनं सुरू आहेत आणि मराठा समाजानं नेता कोण आहे कधीच पाहिलं नाही. जे लाखोचे मूकमोर्चे झाले, ज्याची जगानं दखल घेतली आणि मराठा समाजाची एक ताकद सामर्थ्य जगासमोर आलं, त्याला कोणी नेता नव्हता. नेता नसताना सुद्धा समाजाचे प्रश्न भावना म्हणून आया बहिणींनी मुला मुलींनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. आता जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनात जरांगेंचं नेतृत्व आलं. समाजाने राजकीय मतभेद बाजूला ठेवून चला कोणतरी नेतृत्व करतंय म्हणून सर्व पक्षातल्या मराठा समाजाने पाठबळ दिलं, आंदोलनाला ताकद दिली, सहभाग घेतला. परंतु आता हे आंदोलन कोणतरी भरकटवतंय आणि म्हणून ज्या आंदोलनावर मराठा समाजाने विश्वास टाकला होता ते आंदोलन, ज्याचा उल्लेख राज ठाकरे साहेबांनी केला की यामध्ये पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांचा पडद्यामागे हात किंवा बोलवते धनी असावेत आणि त्यामुळं आमची त्यांना सांगणं आहे, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, की मराठा समाजाचं आंदोलन भरकटवू देऊ नका. मराठा समाज विश्वासानं आज एकत्र आलाय. आता कोण पाडण्याची भाषा करतंय, कोण बहिष्काराची भाषा करतंय. जे जरांगे पाटील पाडापाडीची भाषा करतायत, किरे पाटील बहिष्कारांची भाषा करतायत. अरे मूळ विषय राजा बाजूला. त्यामुळे मराठा समाज काय तुमचा गृहीत धरून चाललात का? कोण सांगणार म्हणजे पाडणार, कोण सांगणार म्हणजे बहिष्कार टाकणार. मला वाटतं मराठा समाज हा विचारवंत आहे, सजग आहे. त्याला तुमचं निवडणुकांचं राजकारण नको आहे. मराठा समाज सर्व पक्षामध्ये नेतृत्व करतो, समाजकारण करतो आणि त्याला नीट त्या ठिकाणी माहीत आहे. पण आंदोलन एवढं डोक्यात गेलंय की जरांगे पाटलांचं मी काल स्टेटमेंट ऐकलं, मला वाईट वाटलं की ते म्हणाले की पाडापाडी करण्यामध्ये काय मजा येते सांगू. अरे मराठा समाजाने मोठ्या विश्वासानं आंदोलनाचं नेतृत्व दिलं, तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही आंदोलनावर स्वार होऊन मजा लुटताय. कोणाला पाडायचं, कोणाला निवडून आणायचं याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी मशगूल झालात. हे मराठा समाजाच्या संघटनांना मान्य नाही. म्हणून आज मराठा संघटना मातोश्रीच्या बाहेर जात आहेत, कोण त्या ठिकाणी पवार साहेबांच्या घराबाहेर जात आहे. छावा संघटनेनं त्या ठिकाणी तुळजापूरला विदर्भ मराठवाड्यात आंदोलन सुरू केलंय. अनेक आज 40-50 संघटना माझ्याशी बोलल्या. त्यांना अशा प्रकारचं आंदोलनाचं राजकारण व्हावं हे अजिबात त्या ठिकाणी त्यांना मान्य नाही. मराठा समाज इतका निर्बुद्ध नाहीये की कोणी सांगावं याला पाडा, कोणी सांगावं त्याला मतदान करा, कोणी सांगा बहिष्कार करावा. जे काय वस्तू आहे का मराठा समाज? आम्ही एका भावनेनं एका विषयासाठी त्या ठिकाणी समाज म्हणून एकत्र आलो आणि अशा प्रकारच्या समाजाच्या भावनांचा आपल्या राजकारणासाठी त्या ठिकाणी कुणी खेळ करू नये अशा प्रकारचं नम्र आवाहन पुन्हा एकदा त्या ठिकाणी करतो. बरं, आम्ही आवाहन केलं की शिव्या शाप सुरू असतात. कोणी टीका केली की अरे तुरे मुंबईत येऊन गचांडी पकडू. नारायण राणे सारखा माणूस ज्यांनी या आरक्षणासाठी योगदान दिलं, पहिलं आरक्षण राणे साहेबांनी दिलं जरी टिकलं नसलं तरी. राणे आयोग त्या ठिकाणी, राणे समिती होती. त्यांना फणस बोलायचं, तुझा कार्यक्रम करू. अरे ज्यांनी आपल्या हयात, तुमचं वय नाही,
जरांगे, तेवढी राजकीय कारकीर्द नारायण राणेंची आहे. आणि त्यांची कारकीर्द कदाचित आपल्याला माहीत नसेल की त्यांनी शून्यातनं या ठिकाणी इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे संघर्षमय जीवनाचा. तुम्ही 10-12 महिन्यात मराठा समाजाने विश्वास टाकला की राज ठाकरेची गचंडी धरून नारायण राणेंना बघून घेतो, भुजबळाचा कार्यक्रम करतो, देवेंद्रजींचा कार्यक्रम करतो. माझं पहिल्यापासून हेच सांगणं आहे की या अहंकारातनं बाहेर या. मराठा समाजाला तुमची आरेरावी, तुमची हुकुमशाही अजिबात मान्य नाही. मराठ्यांच्या 100-125 संघटना वेगवेगळ्या फोरमवर त्या ठिकाणी आपापल्या परीनं काम करतात. काही समाज प्रबोधनाचं करतात, काही नोकऱ्यांसाठी करतात, काही प्रशिक्षण घेतात, काही त्या ठिकाणी शासकीय भरत्यांच्यात काम करतात. सगळे आपापल्या परीनं या संघटना काम करतात. तुमचं काय आहे? एकटाच खुर्चीवर बसणार, एकटाच भाषण करणार. म्हणजे एकाधिकारशाहीनं, हुकुमशाही मार्गानं त्या ठिकाणी आंदोलनं नसतात. आंदोलनं सर्वसमावेशक असतात, सर्व नेतृत्व त्या ठिकाणी असतं, तरच ते आंदोलन एकत्रितपणे, सामुदायिकपणे चिरंतन टिकतं, न्याय मिळतो. परंतु इथे दुसरा संघटनेचा नेताच आला नाही पाहिजे, त्यांनी भाषणच केलं नाही पाहिजे, तो व्यासपीठावरच नको. मला वाटतं अशा प्रकारची स्वकेंद्रित जी भावना झाली त्याचं कारण त्यांचा राजकीय जो गोल आहे तो त्यांना साधायचा आहे. म्हणून गेले 1.5 महिना त्या आरक्षणावर बोलत नाहीत, चर्चा करत नाहीत, मार्ग कसा काढावा यावर बोलत नाहीत. आता पवार साहेब बोलले जरांगेंना त्या ठिकाणी बोलवा, सरकार बोलविल, बैठकी लावील. त्यांनी सांगितलं ना चर्चेचे दरवाजे बंद. त्यात चर्चा झाली, काही मार्ग निघाला, पुढे काय? राजकारण कसं करणार? पाडापाडीचे स्टेटमेंट कशा देणार? कुणाची जिरवायची कसं सांगणार? त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांना हे धगधगतं ठेवायचं आहे. धगधगतं ठेवत असताना त्यावर राजकीय स्वार व्हायचा आहे. बरं, स्वार व्हायचा तर काढा पक्ष, 288 जागा लढवा, मुख्यमंत्री व्हा. परंतु तुम्ही हे सांगा ना, संविधानाला छेद देऊन आपण कसं सगळे सोयऱ्याचं किंवा ते आरक्षण आपण देणार आहोत ओबीसीतना? बरं, पवार साहेबांचा तुम्हाला सपोर्ट असेल, उद्धव ठाकरे साहेबांचा असेल, त्यांच्याबरोबर सरकार आणायचं असेल, आमचं सरकार पाडायचं असेल, विचारून घ्या पवार साहेबांना. मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतना देण्यास तयार आहात का? आपलं सरकार आलं ते उत्तर देत नाहीत. त्यांचं उत्तर नाहीये, उद्धव ठाकरेंचं उत्तर नाहीये. नाना पटोलेंना नांदेडला लोक भेटली, ते काय बोलले नाहीत. मग हा सगळा जो खेळ आहे आज महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाच्या त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मराठा समाजाने एकवटणं सगळ्या संघटनांनी या ठिकाणी आवश्यकता आहे. आता अभियान करून मी तर कोणाला सांगितलं ना अभियान करण्याची आवश्यकता नाही. आता मराठा समाज स्वतः बोलायला लागलाय की हे काहीतरी चुकीचं राजकारण आंदोलनाच्या मागून सुरू आहे. ते पण डोळे उघडे करून सगळं बघतायत ना, सगळ्या मुवमेंट काय चाललंय ते. त्याच्यामुळे सगळ्या मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्रित यावं. समाजाचं हे आरक्षण हा प्रश्नांचा विषय कसा पुढे न्यायचा याची दिशा ठरवावी. राजकारण करायचं त्यांना राजकारण करू द्या. समाज राजकारण विरहित त्या ठिकाणी आंदोलन समाजाला हवंय. सगळ्या पक्षाची लोक, कुठल्याही पक्षात आमदार, खासदार, मंत्री असो, समाजाच्या भावनांसोबत आहेत. परंतु मीच फक्त समाजाचा, बाकी कोणीच नाही. मी करेन तेच आंदोलन, मी बोलेन तीच पूर्व दिशा. मला वाटतं यांनी आपल्याला अपेक्षित समाजासाठी जे काही मिळवायचं आहे ते देणं त्या ठिकाणी अवघड होऊन राहील. आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका समाज बांधवांनी सुद्धा या ठिकाणी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावंसं वाटतंय. दुसरीकडे काही राजकीय प्रश्न होते की
नवनिर्वाचित खासदार आहेत बजरंग सोनवणे, त्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे. एकंदरीत निधी रस्त्याची मागणी करत होते काही ग्रामस्थ. त्यांचं म्हणणं होतं की खासदार निधी म्हणजे काही पत्रवळ्या नाहीयेत असं कोणालाही देण्यासाठी. कशा प्रकारे बघता कुठेतरी सत्तेवरती आल्यानंतर एकंदरीत किंवा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींची भाषा बदलते का? कसं आहे, कर्म धर्म संयोगाने ते निवडून आले. लोकांमध्ये जाऊन कस्ता खाऊन जेव्हा माणूस निवडून येतो तेव्हा लोकांच्या भावना संवेदना त्यांना समजत असतात आणि त्याच्यामुळे जत्रेमध्ये निवडून आलेले आहेत ते. त्याच्यामुळे विशिष्ट परिस्थितीत निवडून आलेत. आता त्यांना लोकांशी देणं घेणं काय आहे? 5 वर्ष तर खासदार आहेत ना, पुढचं कोणी सांगितलंय काय? त्या मगरुरीतनं आलेलं ते वक्तव्य आहे. रवी राणा असं म्हणतायत की जर महिलांना 1,500 रुपये दिलेत आणि जर आम्हाला आशीर्वाद नाही दिला तर आम्ही ते 1,500 रुपये पुन्हा काढून घ्यायची तयारी आमच्याकडे. नाही, मला वाटत नाही रवी राणा असे बोलले असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तो सरकारच्या निर्णयाचा अपमान आहे, महिला भगिनींचा अपमान आहे. अजिबात 1,500 काढून घेतले जाणार नाहीत. उलट पक्षी त्या ठिकाणी ही योजना चिरंतन सरकार चालवण्याची भूमिका घेऊन आहे आणि म्हणून या महिला भगिनी पुन्हा 5 वर्षात ही योजना परमनंट चालावी म्हणून महायुतीलाच त्या ठिकाणी आशीर्वाद देतील. त्याच्यामुळे राणाच्या भूमिकेशी मी सहमत नाही, असं सरकार करणार नाही. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव घोषित केलंय, मात्र काँग्रेसने यावरती असहमती दर्शवते. मला वाटतं संजय राऊत उद्धव ठाकरेंचा सुनियोजित कार्यक्रम करतायत. उद्धव ठाकरेंना राजकीय तोंडकशी फाडतायत. त्यांना दिल्लीला नेऊन लाचार केलंय, घालीन लोटांगण करून सोनिया, राहुल, खरगे सगळ्यांच्या चरणी त्यांना त्या ठिकाणी नेलं आणि जी स्वाभिमानी शिवसेना म्हणून बाळासाहेबांचं नाव घेऊन बोलत होते त्याला हरताळ फासलेला आहे. आणि संजय राऊतच्या मनात स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब जेवढे बदनाम होतील, वक्फ बोर्डाच्या भूमिकेवरनं असेल, हिंदुत्वाच्या भूमिकेवरनं असेल, उद्धव ठाकरे जेवढे बदनाम होतील त्याची काळजी संजय राऊत घेत आहेत. म्हणजे तेच उर्वरित उभाटाचे सर्वेसर्वा होतील आणि मग पवारसाहेब आणि ते सोयीचं राजकारण करतील. मुंबई पोलीस माजी आयुक्त बनववीर सिंगनी मोठा एक आरोप केलेला आहे, खुलासा केलेला आहे. नाटोशीवरती एक बैठक झाली होती आणि त्यांना सांगितलं होतं दरेकरांना बँकेच्या एका केसमध्ये अडकवा असं उद्धव ठाकरे त्यांना प्रेशराईज केलं होतं. म्हणजे कसं सुडाचं राजकारण उद्धव ठाकरेंचं सुरू होतं हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये देवेंद्रजी असतील, गिरीश महाजन, मी ज्या केसेसच होत नाहीत त्या जबरदस्तीनं केसेस बनवा आणि यांना अडकावा अशा प्रकारचं नीच राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. हे आता या ठिकाणी पुढं आलंय. परंतु त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी ह्या केस बनू शकत नाहीत असं निर्भीडपणे सांगितलं. काहींना त्याची किंमतही मोजावी लागली आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंचा भोळाबाबडा चेहरा जो वर दिसतोय तसं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये पुरेपूर राजकीय सूड भावना त्या ठिकाणी पूर्णपणे ठासून भरलेली आहे. त्यातली काही उदाहरणंही पुढे आली. बीजेपीचे नेतृत्व आहेतच, त्याचबरोबर त्यांच्याच पक्षातले एकनाथ शिंदे जेव्हा त्यांच्या पक्षात त्यांनाही अडकवण्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं असं परमवीर खुलासा केलेला नाही. एकनाथ शिंदेनी जे काही बंड केलं त्याला अनेक कारणं आहेत. एकनाथ शिंदेचं नेतृत्व त्या ठिकाणी वाढत होतं, लोकप्रिय होत होते. खरं म्हणजे त्यांना मुख्यमंत्री बनवतो सांगून त्यांना फसवलं होतं. तो एक राग किंवा नैराश्य त्यांच्या मनात होतं आणि मग शिंदे ताकदवान होत आहेत. आमदारांचा जनाधार त्यांच्या मागे त्या ठिकाणी उभा राहतोय म्हणून मग शिंदेनाही अडकवूया अशा प्रकारची त्यांची भूमिका असू शकते. संजय पांडे देखील आहेत जे सगळे या प्रकरणाशी निगडीत होते, हे आता पक्ष काढतात
आणि आपले उमेदवार देखील आहेत ते रिमांड होणार, कसं बघताय सगळं? नाही, काढावा पक्ष आणि त्याने उडावं पक्षासारखं हवेत. ते पक्षासारखंच काम करत होते. कमिशनर पोलीस बसले होते तेव्हा तेच तर सगळ्या ॲक्टिव्हिटी करत होते. खरं म्हणजे त्यांनी उभाटामध्ये जायचं आहे पक्ष काढण्यापेक्षा, किंवा उभाटा बी संजय पांडे गट असं त्यांनी करावं. बोर्ड संदर्भात जे मातोश्री बाहेर आंदोलन झालं तर संजय राऊत असे म्हणाले की जी 10-12 लोक होती क्रिमिनल होती आणि ही भाड्याने पाठवली होती आणि हीच लोक ही वर्षा निवासस्थानी आणि मंत्रालयामध्ये असतात. वर्षा एकनाथ शिंदेने वाटली असं ते दावे. आणि एकनाथ शिंदेचे फोटो देखील आहेत त्यांसोबतचे पब्लिश केलेले आहेत. नाही, मला वाटतं सर्वप्रथम वक्फ बोर्डाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे त्यानं जाहीर करावं. कारण हिरव्या मतांवर त्यांना लोकसभेत काही थोडंफार यश मिळालं, त्यावेळेला त्यांना काही विशिष्ट समुदायाचा खूप पुळका आला होता. मग त्या ठिकाणी केंद्रामध्ये विधेयक ज्यावेळेला मांडलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंचे खासदार सभागृहातनं पळ काढून बाहेर का गेले? त्यांनी त्या विधेयकावर आपलं मत का मांडलं नाही? आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं भूमिका घेतली होती की वक्फ बोर्डच रद्द करा, वक्फ बोर्डच्या जमिनी ताब्यात घ्या. आणि जर आपण किरण रिजिजूजी विधी व न्याय मंत्र्यांचं भाषण ऐकाल तर गरीब मुस्लिम समाजाच्या महिलांच्या त्या ठिकाणी कसं फायद्याचं हे विधेयक जे आणलंय अमेंडमेंटचं ते आहे ते अत्यंत उत्तम पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं. आणि त्याच्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीची मोठी लोक यांना झळ बसू शकते, परंतु सर्वसामान्य मुस्लिम समाज, महिला भगिनी मुस्लिम समाजातल्या यांच्यासाठी हे वक्फ बोर्डाचं विधेयक हे चांगलंच आहे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी आता सांगावं, एकीकडे हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्यात, मी बाळासाहेबांचा पुत्र आहे सांगायचं, मग वक्फ बोर्डाच्या संदर्भात तुमची भूमिका काय, बाजूनं की विरोधाने? त्यामुळं आपल्याकडे एक म्हण आहे, तेलही गेलं तुपही गेलं. म्हणजे आज वक्फ बोर्डाच्या संदर्भात भूमिका विचारायला मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते लोक मातोश्रीच्या बाहेर आली, त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकलं नाहीत. मग नंतर राऊत फोटो दाखवतात, हे कुणाचे ते कुणाचे, कुणाचेही असो ते समाजाचे तर त्या होते, त्यांना उत्तर देऊ शकला नाहीत. का तर हिंदुत्वाच्या मतांचं काय होणार? मला वाटतं अशा पेचात उद्धव ठाकरे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. आणि जेव्हा भूमिका आपली नसते त्यावेळेला अशाच प्रकारे कैचित माणूस नेता सापडत असतो, ती अवस्थाच उद्धव ठाकरेंची झाली. भाऊ, एक व्हिडिओ समोर आलाय राम शिंदे आमदार आणि त्यांच्याबरोबर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायवळ त्यांचे एकत्रपणे व्हिडिओ समोर आलाय. नाही, मला वाटतं त्याचा संदर्भ पाहिला पाहिजे. जेव्हा एखाद्या नेत्याला कोण भेटायला येतं तेव्हा आम्ही काही चेक करत नाही, तू कोण आहे, आयडेंटिटी कार्ड दे वगैरे, अशा गर्दीत किंवा अशा परिस्थितीत असेल. परंतु त्याची पार्श्वभूमी माहीत असून अशा प्रकारे तो फोटो किंवा व्हिडिओ आहे की काय मला कल्पना नाही, मी माहिती घेतो. एकंदरीत भाऊ या संदर्भात प्रश्न होता की निलेश गायवळ यांच्यासोबत ते प्रचारामध्ये एकत्र फिरत होते, निलेश गायवळ यांच्या लोक येऊन पाया पडत होते, राम शिंदेच्या पाया पडत होते. पुन्हा हेच निलेश गायवळ जो कुख्यात गुंड आहे तो काल सरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सुद्धा साताऱ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय. काय वाटतं की गुंडांचा वावर राजकारणात वाढलाय? मला तुमच्या पत्रकारांचं आश्चर्य वाटतं. आता राम शिंदेचं झाल्यावर त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न आला, परंतु जरांगे सोबत निलेश गायवळ आला याची ना चर्चा ना याची बातमी. त्याच्यामुळे मला वाटतं जे राज ठाकरे साहेब बोलले की काही ठराविक लोक ठराविक उद्देशानं एखादी भूमिका किंवा चळवळ चालवतात की काय, याचाही अंतर्मुखून विचार करावा लागेल. कारण राम शिंदेवर घायवळ असतील चुकीचं आहे, तसं जरांगेंसोबत घायवळ असतील तेही तितकंच चुकीचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.